कुल्फीवाले असा आवाज आला की आता रस्त्यावर बाहेर पडायचं नाही, तर घरातच हेल्दी हायजेनिक अशी मलाईदार अशी कुल्फी आपण सेम टू सेम कुल्फीवाल्यासारखी घरातच बनवणार आहोत. कुल्फी बनवण्यासाठी आपण सगळ्या वस्तू घरातल्याच वापरलेल्या आहेत. कोणतीही वस्तू आपण विकत आणलेली नाही. तरीसुद्धा ही कुल्फी अगदी मलाईदार रबडीदार अशीच बनते. नमस्कार, सुषमाच्या किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कुल्फी बनवण्यासाठी सुरुवातीला आपण कढईमध्ये दूध आटवायला ठेवणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे दूध खाली लागत नाही. आपण इथं 1 लिटर दुधाचीच कुल्फी बनवणार आहोत. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही दूध वापरू शकता. एकदा दुधाला उकळी आली की गॅस कमी करायचा आहे आणि ज्या वेळेला साईडची साय एकत्र जमा होते ती जमा करत जायचं दुधामध्ये एकत्र. आता आपली कुल्फी हेल्दी बनण्यासाठी आपण यामध्ये ड्रायफ्रूट्सचा वापर करणार आहे. इथे मी काजू, बदाम, पिस्ते हे सगळे बारीक आपण चॉप करून घेणार आहोत. अगोदरच सुरुवातीलाच आपण या दुधामध्ये हे ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत की दुधाबरोबर हे ड्रायफ्रूट्स शिजत जातात आणि मऊ होऊन जातात आणि दूध घट्ट होण्यासाठी सुद्धा मदत होते. यासाठी सुरुवातीलाच ड्रायफ्रूट्स आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता इथं आपण दूध घट्ट होण्यासाठी पाव कप मिल्क पावडरचा वापर करणार आहोत. बरेच लोक यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालतात, परंतु इथे मिल्क पावडरमुळं छान दुधाचं टेस्ट येते, पेढ्यासारखा टेस्ट पण सुद्धा येतो. अगदी विकतच्यासारखी रबडीदार अशी आपली कुल्फी होण्यासाठी आपण यामध्ये मिल्क पावडर मेल्ट करून घालणार आहोत. थोडीशी दूध त्यामध्ये गरम आपण यामध्ये घातलेलं आहे आणि एक स्लरी तयार करून आपण त्या दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. इथं तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तर तुम्हाला उपवासासाठी ही कुल्फी खाता येणार नाही, यासाठी मी मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. परंतु मिल्क पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकता यामध्ये. इथं मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे. तुम्ही फुल फॅट दूध म्हणजे म्हशीचं दूध वापरलं तरी चालू शकतं. आता इथं आपण गॅस कमी करायचा आहे आणि दूध आटेल तसं हलवत जायचं आहे. खाली दूध लागण्याचे खूप चान्सेस असतात. पण साखर यामध्ये डायरेक्ट घालणार नाही, आपण साखरेचं कॅरेमल बनवणार आहोत. का तर आपल्याला विकतच्या कुल्फीचा जसा रंग असतो तसा रंग येण्यासाठी आपण कॅरेमल बनवून घेणार आहोत. त्यासाठी पाव कप साखर आपण इथं घालणार आहोत. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तरी तुम्ही जास्त साखर यामध्ये वापरू शकता. पाव कप साखर पुरेशी होऊन जाते. साखर आपण एका मोकळ्या कढईमध्ये गरम करायला ठेवलेली आहे. साखर मेल्ट करताना तूप अजिबात घालायचं नाही, नाहीतर तेलकट थर आपल्या कुल्फीला येऊ शकतो. साखर मेल्ट होते तोपर्यंत आपण इथं वेलचीचं वाटण तयार करून घेऊया. कुठल्याही पदार्थामध्ये फ्रेश वेलची किंवा जायफळ कुटून घातलं तर त्याचा फ्रेश वास छानच वाटतो. साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. साखरचं कॅरमल करताना सुरुवातीला तुम्ही अजिबात हलवायचं नाही, नाहीतर मग साखरेचे खडे बनतात. थोडं मेल्ट झाल्यानंतर जेव्हा काळपट रंग यायला सुरुवात होते त्यावेळेला आपण थोडी थोडी साखर अशी हलवायला सुरुवात करायची. एक 5 ते 7 मिनटामध्ये तुमची साखर पूर्ण मेल्ट होते. पूर्ण साखर मेल्ट होऊन द्यायची, काळी पूर्ण करायची नाही. थोडा रंग आला की गॅस बंद करून घ्यायचं, थोडं थंड करायचं. दूधही आपलं बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता जवळजवळ निम्मं दूध झालेलं आहे, म्हणजे 1 लिटरचं अर्धा लिटर दूध आता आपलं झालेलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी आटलेलं आहे. कॅरेमल थोडं थंड झाल्यानंतर आपण हळूहळू या दुधामध्ये ओतणार आहोत. एकदम जर गरम असताना तुम्ही ओतलं तर एकदम त्याचे खडे बनतात, गोळा तयार होतो आणि असं ते मेल्ट होत नाही परत दुधामध्ये. यासाठी थोडं कॅरेमल थंड करून नंतरच दुधामध्ये ओतायचं आहे. एकदम ओतलं तर ते अंगावरही जोरात उडतं, यासाठी थोडं थंड करून ओतायचं. आता हे कॅरेमल आपण सगळं ओतून झाल्यानंतर छान दुधामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता मी दुधाचा गॅस बंद केलेला आहे, कारण की एकदम कॅरेमल ओतलं तर दूध फाटू शकतं. कॅरेमल म्हणजे साखर वगैरे टाकून झाल्यानंतर वरून आपण शेवटी सगळ्यात वेलची घालणार आहोत. आता नंतर आपण परत गॅस चालू करणार आहोत आणि थोडंसं दूध आपण थोडं आटवून घेणार आहोत. बऱ्यापैकी दूध आटवून घ्यायचं आणि साईडची साय सगळी आतमध्ये त्याच्यामध्ये घालायची. 1 लिटरचं दूध अर्धा लिटर झालं की आपल्या कुल्फीसाठी आपलं मिश्रण तयार झालं असं समजायचं आणि गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड होऊन द्यायचं आणि नंतर आपण मोल्डमध्ये भरणार आहोत. हे मिश्रण तुम्ही मिक्सरला फिरवून सुद्धा भरू शकता, परंतु यातले ड्रायफ्रूट्स मला असेच्या असे पाहिजेत, यासाठी मी हे मिश्रण तसंच ठेवणार आहे. आणि आता आपण हे सगळी साईडची जी मलाई आहे त्या आता मिश्रण थंड झाल्यानंतर साईडची दुधाची साय आहे ती त्या दुधामध्ये मिक्स करायची, म्हणजे अजून रबडीदार अशी आपली कुल्फी तयार होते. आता इथं आपण मोल्ड घेतलेले आहेत, त्या मोल्डमध्ये आपण एक एक मिश्रण भरत जाणार आहोत. या मोल्डला कुठलंही तेल किंवा तूप लावण्याची अजिबात गरज लागत नाही. आपण मोल्डमध्ये डायरेक्ट भरणार आहोत. हे आपण ॲल्युमिनियमचे घेतलेले आहेत, तुम्ही प्लॅस्टिकचे घेऊ शकता किंवा चहाचे कप असतात ते जरी घेतले तरी चालू शकतात. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि लाईक करा, म्हणजे हे नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील.
आता घरामध्ये काही चहाचे कप किंवा सरबताची कप शिल्लक होते, त्याच्यामध्ये सुद्धा मी हे मिश्रण भरणार आहे. हे कप काढायला तर खूप सोपे जातात. या कुल्फीमध्ये बर्फ अजिबात जमा होऊ नये यासाठी आपण फॉईल पेपर असतो तो तुम्ही लावू शकता, किंवा झाकण एखादं असेल ते लावू शकता, किंवा प्लॅस्टिकचा पेपर जरी लावला तरी चालू शकतो. सगळ्या साच्यांना किंवा कपांना आता हे फॉईल पेपर आपण लावून घेणार आहोत, म्हणजे बर्फ जमा होणार नाही आणि छान अशी आपली कुल्फी तयार होणार आहे. नक्की अशी या उन्हाळ्यामध्ये कुल्फी तयार करून बघा. अत्यंत सोपी रेसिपी आहे आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं कधी बनवली आहे का तेही कमेंटमध्ये सांगा. 1 लिटर दुधामध्ये एक 5-6 जणं घरातले व्यवस्थित कुल्फी एका वेळेला छान खाऊ शकतात आणि मलाईदार रबडीदार अशी कुल्फी तयार होते. त्या सगळ्या साच्यांना फॉईल पेपर लावल्यानंतर आता ह्या कुल्फी आपण फ्रीजमध्ये बनण्यासाठी ठेवणार आहोत. एक 7 ते 8 तास ठेवल्या तर व्यवस्थित जमून जातात त्या कुल्फी. एक 8 तासानंतर मी कुल्फी जमा झाले तर आता आपण ह्या कुल्फी काढणार आहोत. काढण्यासाठी ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असे जर ॲल्युमिनियमचे तुम्ही जर घेतले तर त्याच्यामध्ये बुडवायचे आणि अशा कुल्फी लगेच निघून जातात. आणि जर तुम्ही ग्लासमध्ये बनवले असेल तर ग्लासचा तो कात्रीनं कापून टाकायचा, म्हणजे लगेच कुल्फी निघते. ग्लासमधले तर काढायला खूप सोपे जातात. बघा बरं, मस्त अशी घरातल्याच वस्तूंपासून छान रबडीदार मलाईदार अशी आपली अगदी सेम टू सेम दिसणारी आणि लागणारी अशी कुल्फी तयार झाली आहे. तुम्ही ही कुल्फी बनवली की तुम्हालाही अशीच कमेंट मिळेल की खूपच छान झाली आई कुल्फी. कुल्फी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. खूपच सुंदर अशी कट झालेली आहे, अजिबात बर्फ तयार झाला नाही. काय मग, आवडली ना कुल्फीची रेसिपी? नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी सगळ्या वस्तू घरातल्याच वापरलेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.